अशा रीतीने ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो गेले 2-3 महिने, तो क्षण आला आणि आजची सोडत या ठिकाणी संपन्न होतीये. आजच्या या सोडतीनंतर या हॉलमध्ये या सभागृहात जर कोणी विजेते उमेदवार असतील, त्यांना जर SMS प्राप्त झाला, इथे थोडासा नेट इश्यू आहे, त्यामुळे काही असंही घडू शकतं की अर्जदार जस्ट थोडंसं बाहेर गेला आणि त्याला म्हाडाचा मेसेज मिळाला, त्याने देखील लगेच येऊन सांगावं अशी आमची विनंती आहे. स्कीम कोड 1815-51B बालेवाडी ह्या स्कीमचे या ठिकाणी विजेते दिसत आहेत आपल्याला. असलेल्या योजनांची संख्या आणि टोटल फ्लॅटची संख्या, आलेले अर्ज, ह्या सर्वांची संख्या अत्यंत लक्षणीय मोठी असल्यामुळे आपण संपूर्ण निकालाचं वाचन किंवा जसं आपण डिक्लेरेशन करायचो मागच्या लॉटरीपर्यंत जाहीर करायचो तशी आपल्याला पद्धत अवलंबता येणार नाही आहे. पण संपूर्ण निकाल जसं या ठिकाणी दिसतंय आपल्याला की अर्ज क्रमांक, त्या अर्जदाराचं नाव आणि कुठला फ्लॅट, नव्या इमारतीतला कुठला फ्लॅट त्याला अलॉट होणार आहे तो नंबर, ह्या सगळ्या गोष्टी त्या निकालपत्रात समाविष्ट असतील. प्रत्येक स्कीममध्ये एकूण 100%पैकी 50% सर्वसाधारणपणे राखीव गट असतो. त्याच्यामध्ये सर्वसाधारण जनता 50-51%, बाकीचे सगळे SC, ST, NT-DT, पत्रकार, या जेवढ्या कॅटेगरीत शासनाने जाहीर केलेल्या आहेत, शासनाने ठरवून दिलेल्या आकृती बंधाच्या दृष्टीने आणि महाड कायद्यानुसार जी प्रोव्हिजन केलेली आहे त्यानुसार ही सगळी आरक्षणं त्याच्यामध्ये दिली जातात. या निकालामध्ये अर्जदाराचं संपूर्ण नाव, त्याचं छायाचित्र, अर्ज क्रमांक आणि नवीन मिळणाऱ्या घराचा फ्लॅट नंबर, म्हणजे एवढे सगळे डिटेल्स या निकालपत्रात समाविष्ट आहेत. पुन्हा एकदा विनंती करतो की सभागृहात जर कोणी विनर असतील, त्यांना SMS किंवा मेलवर काही संदेश आला असेल तर कृपया व्यासपीठाशी संपर्क साधावा. हे बघा, मी आपल्याला सांगितलं आहे, बाकी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, यांची केस जुनी आहे, 2019ची. ऐका, 2019ची आहे. हे बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या वकिलाला घेऊन ऑफिसमध्ये आले होते, मला भेटलेलं नाही आहे. त्याच्यानंतर दक्षता विभाग म्हणजे व्हिजिलन्स ऑफिसने याची दखल घेतली. ऐका, जरा बसू द्या, जरा शांत, नाही तर पोलिसांना सांगून तुम्हाला हटवावं लागेल. ऐकून, मी काय बोलतो तर ऐकायचं आहे. आणि यांना पैसे देणे सुद्धा कबूल केलं होतं, परत रिटर्न करायचं, पण त्यांचा आडमुठेपणा आहे. प्रत्येक वेळेला ते वकील आणि ते घेऊन येत आहेत. आमची काही हरकत नाही. तुम्हाला जर प्रश्न सोडवायचा असेल तर ही मीटिंग झाल्यानंतर तिथं या. आता शांत बसा, नाहीतर बाहेर जा उठून. जरा तुमचा अर्ज नाही आहे, चला उचला, घ्या घ्या घ्या, उचला तिथं. हां, तुम्ही या, तुमचा प्रश्न सोडवतो आम्ही. या, मला दाखवायला या. तुम्ही आता
आता सभापती साहेबांनी सांगितलेले कार्यक्रम संपल्यानंतर कृपया साहेबांना भेटा, आपला विषय त्या ठिकाणी मार्गी लागेल. मित्रांनो, जे स्क्रीनवर आपण पाहतो आहोत काही योजनांची माहिती त्या ठिकाणी प्रायोरिटी नंबर, मगाशी मी जसं म्हटलं असा संपूर्ण निकाल, फ्लॅटची संख्या जास्त असल्यामुळे याला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण निकाल आपल्याला संध्याकाळी 6 नंतर म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल आणि जे विजेते ठरलेत त्या विजेत्यांना काही वेळातच अरे ते बसून तो त्रासच देणार आहे तिथं. ते मी तुम्हाला सांगतोय, ऑफिसमध्ये या, तुमचा प्रश्न सोडवायची जबाबदारी माझी आहे. मी शब्द देतो, मी तुमचा प्रश्न सोडेल, या लवकर. 2019 8 वर्ष झाले तुमचे प्रश्न मी सोडवतो, या. तुमचे पैसे कुठं जाणार नाही, तुम्ही या भेटायला. 2 तासानंतर या. अच्छा, कोणी विजेते असतील, कोणाला SMS प्राप्त झाला असेल तर कृपया हात वर करा. अर्जदारांपैकी कोणी विजेते ठरले असतील या ठिकाणी उपस्थित असलेले, कोणी असल्यास कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे, विनंती आहे. यानंतर कार्यकारी अभियंता श्रीयुत प्रकाश वाबळे सर यांना मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. तत्पूर्वी एक सूचना, कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाल्याची घोषणा झाल्यानंतर हॉलच्या बाहेर अल्पोपहार आणि चहापानाची व्यवस्था केली आहे, कृपया नोंद. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे आज 4186 सदनिकांची सोडत काढण्यात आली. या सोडतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंडळाचे सभापती आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, त्यानंतर मुंबई कार्यालयातनं उपस्थित असलेले आमचे म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अनिल वानखडे साहेब, मुख्य अधिकारी राहुल साकोरे साहेब, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पत्रकार बंधू व भगिनींनो आणि या ठिकाणी सभागृहात उपस्थित असलेले तसेच यूट्यूब चॅनलद्वारे लिंकच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघत असलेले सर्व अर्जदार बंधू आणि भगिनींचे आणि आमच्या OSC कमिटीचे सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, आजचा सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय असं माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतो. त्यांच्या परवानगीने आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आलेल्या प्रत्येकाचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. हॉल सोडण्यापूर्वी, हॉलच्या बाहेर गेल्यानंतर कृपया अल्पोपहार आणि चहापान ठेवलेले, कृपया त्याची नोंद घ्यावी. आणि बाहेर गेल्यानंतर देखील ज्यांना SMS, इथे थोडासा नेट इश्यू आहे, बाहेर गेल्यानंतर देखील ज्यांना SMS आला, कृपया विजेत्यांनी आम्हाला येऊन या ठिकाणी संपर्क साधायचा आहे, अशी सर्वही विजेत्यांना मी विनंती करतो. आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर आपल्यापैकी कोणाला विजेतेपदाचा SMS आला असल्यास आपण कृपया स्टेजकडे संपर्क करावा. बाहेर गेल्याच्या नंतर, आता सरांनी सांगितलं नेटचा इश्यू आहे, बाहेर गेल्याच्या नंतर जरी मेसेज आला तरी बी आपण येऊन कृपया स्टेजवर संपर्क करावा. हॉलमध्ये नेटचा इश्यू असल्यामुळे कदाचित आपल्याला मेसेज नसेल आला, बाहेर गेल्याच्या नंतर मेसेज आला आणि आपण बघितल्याच्या नंतर आपण विजेते असाल तर कृपया स्टेजकडे येऊन संपर्क करावा, ही आपणास विनंती आहे.